श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तुमचं माझ्या ज्योत्स्नास कुकिंग या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे स्पेशल रवा पाणीपुरी। चला बघूया कशी झटपट बनणारी आहे आणि खूप मस्त तोंडात टाकल्याबरोबर विरघळणारी अशी ही रव्याची पाणीपुरी होते बरं। आणि बघा आपण त्याच्यासाठी घेतलेला आहे 1 वाटी रवा घेतलेला आहे। त्याच्यात आपण घातलेलं थोडंसं तेल आणि आपण थोडं पाणी घालून याला मळून घेणार आहोत आणि असा छान त्याचा घट्टसर गोळा देखील आपण तयार करून घेणार आहोत। आपल्याला थोडंसं मीठ देखील घालायचं आहे त्याच्यामध्ये चवीपुरतं आणि त्याच्यानंतर मस्त खूप सुंदर होते बरं। ही आपण पाणीपुरी तर खातोच, जगातल्या प्रत्येक व्यक्तीला पाणीपुरी हा पदार्थ आवडतो। तो कोणत्याही कुठेही राहत असला तरी त्याला पाणीपुरी ही आवडणारच आहे, कारण त्याच्यातली चव आहे, त्याच्यातले चांगले गुणधर्म पण आहे। पाणीपुरी पण ही ना खूप जास्त हेल्दी आहे बरं, कारण त्याच्यामध्ये पुदिना वगैरे सर्व चिंच गूळ सर्व असतं। बघा आपण छान घट्टसर गुळाला करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याला ठेवलेलं थोडा वेळ आणि त्याच्यानंतर बघा आपण त्याच्या अशा छान अशा लांब अशा पुऱ्या करून घेणार आहोत। आपण गोल पण करू शकतो, पण आपण काय करूया अशा लांब करूया। आणि ही रवा पाणीपुरी ना खूप कमी जागी भेटते, म्हणून आपण ही घरी करून बघायची। खूप छान झालेली होती बरं आणि खूप टेस्टी देखील लागते, नक्कीच अशी तोंडात घातल्याबरोबर विरघळणारी आहे। आणि तसं घरी केलं होतं म्हणून पाणी आपण मस्त खूप छान घरचं पाणी तर खूप छान होतं। छान पुदिना कोथिंबीर मिरची अद्रक लसणाचं पाणी आपण केलेलं होतं, चिंच गुळाचं देखील आपण पाणी केलेलं होतं आणि त्याच्यासोबत ही मस्त सर्व केली होती। बघा असं छान आपण लाटून घेणार आहोत आणि व्यवस्थित लाटून झाल्या की मग आपण याला छान मस्त असं तळून घेणार आहोत। बघा अशा पद्धतीने किती सुंदर दिसतात ना या, आणि खूप अशा खुसखुशीत होतात आणि आपल्याला त्या एकदम वेगळी चव लागते बरं याची आणि खूप छान लागते साध्या पाणीपुरीपेक्षा। अशा पद्धतीने बघा आपल्याला त्या छान मस्त अशा तळून घ्यायच्या आहे आणि हा तळून झाले की बघा किती छान फुललेले आहेत। फक्त आपण रवा वापरलेला आहे, बाकी काही नाही। कणकेच्या पण पाणीपुरीच्या बाहेर भेटतात, बाजारात भेटतात, त्या कणकेच्या असतात, पण या बघा रव्याच्या पाणीपुरी खरंच खूप कमी जागी भेटतात। आणि बघा अशा पद्धतीने मस्त छान फुललेले आहेत आणि खूप छान आपण सोनेरी रंग होतपर्यंत याला तळून घेणार आहोत। खूप छान अशा खुसखुशीत होणाऱ्या आहेत या आणि बघा झटपट होतात बरं, बाकी काही नाही। आणि आपलं पाणी वगैरे आहे ते आपण आधीच किंवा हे तळता पण आपण बनवून ठेवू शकतो। बघा अशा पद्धतीने मस्त फुललेली आहे। अशा पद्धतीने आपण सर्व पाणीपुरी आपण छान अशा पद्धतीने व्यवस्थित पलटून तळून घेणार आहोत। आपल्याला जी फ्लेम आहे ना ती मीडियम टू हाय ठेवायची आहे, जास्त वाटलं तर आपल्याला कमी करायची आहे आणि एकदमच तेल तापलं तर आपल्याला लो टू मीडियम, म्हणजे आता आपल्याला ते बरोबर जसं आपण पुऱ्या तळतो ना त्यानुसारच आपल्याला तळायचे आहे। जास्त तेल झालं की आपल्याला कमी करायचं आहे आणि मग अशा पद्धतीने ते आपल्याला माहीतच आहे। बघा छान मस्त अशा किती सुंदर अशा गोल गुप्प्या फुललेल्या आहेत आणि खूप मस्त दिसत आहेत आणि चव तर भारी लागणारच आहे। कणकेच्या पण असतात, पण या तर बेस्ट आहे, मला तर या खूप आवडतात रव्याच्या पाणीपुरी। बघा अशा पद्धतीने आणि त्याच्यानंतर आता झालेलं आहे आपल्या पुऱ्या तळून। आता आपण करूया त्याची फिलिंगची तयारी। आपण आधीच पूर्वतयारीमध्ये बटाटा उकळून ठेवलेला होता, त्याच्यामध्ये छान आपण बटाटा सोलून घेतला, त्यानंतर आपण त्याला छान चुरून घेऊया आणि मस्त त्याच्यामध्ये तिखट मीठ जो पण आपला मसाला आहे, चाट मसाला, पुदिना पावडर पण आपण घालू शकतो आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बघा मस्त आपण छोले पण घातलेले आहे आणि बघा खूप मस्त अशी टेस्टची फिलिंग आपली रेडी आहे। छान आपण त्याला मिक्स करून घेऊया, कुस्करून पण घेऊया छोल्यांना आणि बटाट्याला आपण किसून पण घेऊ शकतो, पण जो एक बटाटा थोडासा अख्खा लागतो ना पाणीपुरीमध्ये त्याची पण मजा वेगळी असते। आपली फिलिंग पण रेडी आहे। आपण पाणी जे आहे ते 2 प्रकारचं पाणी आधीच रेडी करून ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये कोथिंबीर अद्रक घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे, पुदिना घेतलेला आहे आणि त्याचं असं पाणी आपण करून घेतलं। बघा किती छान झाली की हातातून पण सुटते आहे, इतकी अशी सॉफ्ट पण झालेली आहे आणि तुम्ही आवाज तर ऐकतच असाल, मस्त अशी कुरकुरीत आणि क्रिस्पी खुसखुशीत झालेली आहे। बघा अशा पद्धतीने आपण ती फोडून घेऊया, हे तर सर्वांना माहीतच आहे। आणि
त्यानंतर आपल्याला मस्त त्याच्यामध्ये भरून घ्यायचे फिलिंग, जे आपण बटाटा आणि छोले मिक्स करून केलेले आहे. काबुली चणे घेतलेले होते, काबुली चणे म्हणजे तेच छोले म्हणते आहे मी, आणि ते आपण छान उकळून घेतलेले होते. आणि ही पूर्वतयारी तर असते. पाणीपुरी म्हटलं तर पूर्वतयारी तर आलीच आली. बघा अशा पद्धतीने आपण मस्त त्याच्यामध्ये भरपूर अशी फिलिंग भरून घेणार आहोत. बटाटे छान, त्याच्यामध्ये आपण मसाले घातलेले आहे, भरपूर गरम मसाला, चाट मसाला, थोडा पुदिना मसाला घातलेला आहे. त्याच्यानंतर धने पावडर, तिखट, मीठ मस्त घातलेलं आहे. आणि मस्त अशी आपली चटक जी आपली बटाट्याची फिलिंग आहे ती आपण घातलेली आहे. आणि मस्त आपली किती सुंदर दिसतात ना. आणि पाणीपुरी म्हटलं तर बापरे, इट्स इमोशन. लहानपणापासून तर मोठे होतपर्यंत, लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला आवडणारा हा पदार्थ आहे. आणि ही रव्याची आहे तर ते खूप स्पेशल आहे. आणि अशा पद्धतीने आपण मस्त त्याच्यामध्ये भरलेली आहे फिलिंग. आणि फिलिंग भरल्यानंतर आता आपण आपली फिलिंग झालेली आहे भरून. आता आपण त्याच्यामध्ये आपण मस्त कांदा पण बारीक चिरून घेतलेला, आपण कांदा पण घातलेला आहे. कांदा तर लागतोच, आपण पाणीपुरी खाताना वेगळा कांदा मागतो, पण कधी कधी पाणीपुरीवाले आपल्याला त्याच्यामध्ये कांदा टाकूनच देतात. बघा अशा पद्धतीने. आणि आता त्याच्यामध्ये आपण छान हिरवी चटणी घालणार आहोत, छान कोथिंबीर वगैरे घातलेली मस्त चटपटीत अशी चटणी आहे. आणि त्याच्यानंतर आपण ती घातलेली आहे. त्याच्यानंतर छान आपण चिंच गुळाची देखील चटणी घालणार आहोत. चिंच आपण थोडा वेळ भिजू ठेवलेले होते, मग त्याच्यामध्ये गूळ घालून आपण अशी ती चटणी केलेली आहे. साधी चटणी, घरगुती आणि खूप हेल्दी आहे. बरं, घरी पाणीपुरी घालणे खूप जास्त हेल्दी आहे. बघा अशा पद्धतीने आपण तिन्ही चटण्या घातलेल्या आहेत. थोडंसं वरून आपण मीठ घालणार आहोत. आणि त्याच्यानंतर मस्त आपण त्याच्यावर गार्निश केलेली आहे शेव. आणि बघा आपली किती सुंदर दिसते ना ही पाणीपुरी म्हणा, शेव दिसेल तर शेवपुरी म्हणा, तुम्हाला जे वाटत असेल ते म्हणा, पण हा जो पदार्थ आहे हा अल्टिमेट आहे, स्पेशल आहे आणि हेल्दी देखील आहे. हो, मी पाणीपुरीला हेल्दी म्हणते आहे कारण ती आहे हेल्दी. डाएटवाले तर नक्कीच खाऊ शकता. आणि पाणीपुरी खाल्ली की ना भूक खूप कमी लागते. तुम्ही कधी एक्सपिरियन्स केला असाल तर हे डाएटवाल्यांसाठी खूप छान आहे. आणि बघा अशी मस्त पाणीपुरी किती सुंदर दिसते आहे. आणि ही रवा पाणीपुरी आहे. तुम्ही पण ही पाणीपुरी करून बघा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब देखील करा. आणि खूप सुंदर होते, नक्की करून बघा. आणि चला आता या व्हिडिओचा इथेच करते. आणि श्री स्वामी समर्थ.